श्रीराम जय राम जय जय राम। सद्गुरूला शरण जावे। प्रत्येक जण पोटाला खायला मिळावे म्हणून खटपट करीत असतो, परंतु आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला मिळते का? नाही. म्हणून सांगायचे कारण असे की जर आपण विषयाकरिता इतके झटतो तर देवाच्या प्राप्तीकरिता श्रम करायला नकोत का? संत सांगतात तो मार्ग चोखाळून पहावा. एकदा ठाम विचार करून आपण ज्याला गुरु कल्पिला तो सांगेल तेच साधन मानावे. गुरु देहातच असावा हे मानणे चूक आहे. गुरु हे देहात कधीच नसतात. गुरु प्रत्यक्ष देवच आहे अशी भावना ठेवून वागले पाहिजे. अशी भावना ठेवून वागले म्हणजे गुरु कसाही असला तरी तिथे प्रत्यक्ष देवाला येणे भाग पडते. गुरु सांगेल तसे आपण नेहमी साधन करीत राहावे. तसे साधन करीत राहिले म्हणजे आपल्याला देवाची प्राप्ती होते. गुरु नामाशिवाय दुसरे काय सांगणार? त्यातच आपण सदा राहावे. तो खरा साधनात राहतो. त्याला ह्या सर्व गोष्टी आपोआपच साधत असतात. म्हणून आपण गुरुला अनन्य शरण जाऊन तोच सर्व करतो आहे हे मानून जे होईल त्यात आनंद मानित जावा. भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे. असा जिज्ञासू शिष्य भेटला तर गुरुला देखील आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते. श्री रामचंद्रांची जिज्ञासू अवस्था पाहून वसिष्ठांना फार आनंद वाटला आणि ते साहजिकच आहे. संतांनी एकच देव, एकच साधन आणि एकच गुरु मानला. त्याचप्रमाणे आपण एका नामात राहण्याचा प्रयत्न करावा. मुलगा हसत खेळत असताना बाप त्याला घेतो, पण रडू लागला की खाली ठेवतो. याच्या उलट मुलगा रडत असला तर आई त्याला घेते. हाच देवामध्ये आणि संतांमध्ये फरक आहे. बर्फामधले पाणी काढले तर काहीच उरत नाही. त्याप्रमाणे संतांमधले भगवंताचे प्रेम जर काढून टाकले तर त्यांच्यामध्ये मग काही उरतच नाही. साधन करण्याचे कष्ट न होता वस्तू साध्य करून घेण्याचा मार्ग म्हणजे सत्संगती हा होय. आपल्या मनावर संगतीचा फार परिणाम होतो. नुसता हेतू काम करत नसून संगत काम करीत असते. संगत दोन प्रकारची आहे, घातक आणि उत्तम. विषयी माणसाची संगत ही घातक होय आणि सत्संगत ही उत्तम होय. सत्संगतीमध्ये असताना आपल्या ठिकाणी दोष आहे असे ज्याला कळेल तो लवकर सुधारेल. आपण ज्या सत्पुरुषाकडे जातो त्याने सांगितलेले मनापासून आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तरच त्याच्याशी खरी संगत केली असे म्हणावे. संतांची प्रचिती पाहणे म्हणजे आपले प्रपंचातले काम मनासारखे होणे हे नव्हे. ज्या घटकेला आपले चित्त शुद्ध होते त्या घटकेला संतांची खरी प्रचिती आली असे समजावे. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही. श्रीराम जय राम जय जय राम. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 1. मंगलाचरण. शिष्याच्या हृदयातील गुरु भेटीची तळमळ. श्री गणेशाय नमः. हे गजानना, तुला नमस्कार असो. तू विश्वाचा प्रतिपालक आहेस. जे तुझी भक्ती करतात त्यांच्या कार्यात विघ्ने येत नाहीत. तू 14 विद्या व 64 कलांचा स्वामी आहेस. तुझे महात्म्य खूप थोर आहे. म्हणूनच सुरवर, मुनिजन व भक्तगण कार्यारंभी तुझेच पूजन करतात. हे गौरीसुता, गुरुचरित्र लिहावे असे माझ्या मनात आहे. तू बुद्धिदाता आहेस म्हणून तुला वंदन करून मी अशी प्रार्थना करतो की हे ग्रंथकार्य
तू निजकृपेने पूर्णत्वासने मला आशीर्वाद दे, स्फूर्ती दे. आई सरस्वती, मी तुला नमस्कार करतो. श्री नरसिंह सरस्वती हे माझे गुरु. त्यांच्या नावात तुझे नाव असल्यामुळे तू मला अत्यंत प्रिय आहे. तू माझ्यावर प्रसन्न हो. या ग्रंथकार्यासाठी मला मदत कर. सृष्टी उत्पन्न करणारा ब्रह्मदेव, विश्वपालक श्री विष्णू आणि संहाराने सृष्टीचे नियमन करणारा शंकर, या त्रिवर्गास नमस्कार. सर्व देवांना नमस्कार. सिद्ध गंधर्व ऋषी, व्यासादी मुनी, वाल्मिकी आदी कवीश्वर या सर्वांना नमस्कार. तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी ठेवून हे ग्रंथकार्य पूर्णत्वास न्या अशी विनम्र प्रार्थना करतो. माता पित्यास नमस्कार. आपस्तंभ शाखेचे कौंडिन्य गोत्रात जन्मलेले सायनदेव हे आमचे मूळ पुरुष. खापर पंजोबा, साखरे हे त्यांचे आडनाव. त्यांचे पुत्र नागनाथ, त्यांचे पुत्र देवराय व त्यांचे पुत्र गंगाधर हे माझे वडील. अश्वलायन शाखेचे काश्यप्य गोत्रांचे चौंडेश्वरी यांची कन्या चंपा ही माझी आई. माझ्या वडिलांच्या नावापुढे सरस्वती हे नाव लावून मी मोठ्या आदराने सरस्वती गंगाधर असे नाम धारण केले आहे. आमच्या कुळावर पूर्वीपासून श्री गुरूंची कृपा. त्यांनीच मला श्री गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली आहे. श्री गुरूंच्या आशीर्वादाने हा ग्रंथ पूर्ण होईल अशी माझी श्रद्धा आहे. श्री गुरु नरसिंह सरस्वती म्हणजे दत्तात्रेयांचे अवतार, ज्यांना आपले व आपल्या पुत्रपौत्रांचे कल्याण व्हावे असे वाटते, त्यांना हे गुरुचरित्र फलदायी होईल. ज्यांच्या घरी हे गुरुचरित्र नित्य प्रेमाने श्रवण पठण केले जाईल, त्यांच्या घरी लक्ष्मी वास करील. त्यांची मनोरथे पूर्ण होतील. इष्ट कार्यसिद्धी होईल. तेथे सुख समाधान नांदेल. दुःख संकटे चिंता पीडा व व्याधी यांचे निवारण होईल. श्री गुरूंच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्री क्षेत्र गाणगापुरास जाऊन श्री गुरूंची आराधना केल्याने इष्ट फलप्राप्ती त्वरित होते. गुरुने दिलेल्या नाममंत्राचा जप करणारा एक साधक, नामधारक अन्य ग्रामी राहत असे. एके दिवशी त्याच्या मनात श्री गुरूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली. तो गाणगापुराकडे वाटचाल करू लागला. तो श्री गुरूंना करुण वाचनांनी एकसारखा आळवीत होता. गुरुदेव, मी आपला दास आहे. आपण माझी तळमळ जाणता. ज्यांच्या स्मरणाने समस्त दैन्यांचे निरसन होते, त्या तुम्ही मला आज दर्शन दिले नाही तर तुमच्या महात्म्याला कमीपणा येईल. तुमच्या भेटीसाठी मी अत्यंत व्याकुळ झालो असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाही तर मी कोठे जाऊ. वेद म्हणतात, गुरु हेच त्रैमूर्ती आहेत. भक्तांसाठी कृपा सिंधूच आहेत. कलियुगात ते नरसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील. अगम्य लीला दाखवून लोकांचा उद्धार करतील. 11 हे गुरो, त्या वेद वचनांना तू माझ्या बाबतीत खरे करून दाखव. तुझ्या ठाई तिन्ही देवांचे गुण एकवटले आहेत. तू परम दयाळू आहेस. म्हणून माझी तुला विनंती आहे की मला भावभक्ती माहीत नाही. माझे चित्तही स्थिर राहत नाही. तरीही मला वेगाने पाव. माझ्यासाठी माता पिता आप्तबंधू स्वकीय सर्व काही तूच आहेस. हे गुरुदेवा, तू माझे कष्ट व माझे दैन्य हरण कर. तू सर्वज्ञ आहेस. मग माझ्या मनीचे दुःख तुला कळत नाही का? घेतल्याशिवाय द्यायचे नाही अशी तुझी रीत असेल तर मी तुला काय देऊ ते तरी सांग. काहीतरी घेऊन मग देणे हा तर व्यवहार झाला. त्यात तुझे काय औदार्य? हे नरहरी, माझ्यावर कृपा करणे तुला सहज शक्य असताना मला एवढा आटापिटा का करायला लावतोस? मी बालक तुझा सेवक आहे. त्याच्या बाबतीत एवढी कठोरता धरणे तुला शोभत नाही. तू माझ्यावर रागवला आहेस का? माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का?
तेव्हा नामधारकाच्या हृदयातील तळमळ जाणून गायीने वत्सासाठी घावावे तसे गुरुनाथ शिष्यासाठी धावले. त्यांच्या दर्शनाने शिष्याची तळमळ एकदम शांत झाली. त्याने गुरुचरणांवर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले. श्री गुरूंच्या भेटीने त्याला खूपच हर्ष झाला होता. त्याच्या हृदयात श्री गुरूंची मूर्ती स्थिरावली होती. श्री स्वामी समर्थ, मठ कुरवपूर. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.